दारूच्या नशेत असलेल्या पोलिसांनी उडवले मोटरसायकलवाल्यांना. मोटरसायकलवर असलेले दोघे जण गंभीर जखमी. अहमदनगर शहरातील दिल्ली गेट येथे एका पोलीस वाहनानं 2 मोटरसायकलवाल्यांना उडवल्याची घटना आज रात्री 10च्या सुमारास घडली आहे. पोलीस वाहन चालक आणि शेजारी बसलेला कर्मचारी दोघेही दारू पिलेले होते. दारू पिलेले असल्यामुळे त्यांच्या गाडीवरचा ताबा सुटला आणि एका मोटरसायकलवाल्याला त्या गाडीनं उडवलंय. मोटरसायकलवाले आकाश बोरुडे, प्रदीप सरोदे हे गंभीर जखमी असून जखमींना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी पोलिसांच्या गाडीची तोडफोड केली आहे. ही घटना माहीत होताच नगर शहरातील पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले. हे पोलीस कर्मचारी कुठले आहेत आणि एवढे फुल झिंगाट होऊन पोलीस वाहने चालवतात, तर मग सामान्य नागरिकांवरच कसा वचक राहायचा असा प्रश्न आता नागरिकांमधून उपस्थित होतोय. आम्ही सर्व येत होतो इकडं, तर यांच्या समोरून येणारी पोलिसांची गाडी होती ती, आणि त्यांनी डायरेक्ट द्वारात उडून दिलं. द्वारात उडून दिलं. त्याच्यानंतर त्यांच्या लोकांनी सांगितलं ते पिलेले होते. आम्ही ना दिल्ली गेटपासून येत होतो इकडं आपलं सिद्धीबाग, आणि आम्ही म्हणजे नाही का डाव्या साईडने होतो. तो काय आला पोलीसवाला पिलेला होता, आणि त्यांनी काय केलं डायरेक्ट अशी आडवी गाडी घातली. म्हणजे पलीकडून तो डाव्या साईडने होता, पण तो एवढा पिलेला होता आणि त्याला सुधारला नाही, डायरेक्ट आडवी गाडी घातली. डायरेक्ट डावीकडे आलो उजवीकडून, आणि आमची गाडी हळू होती. डायरेक्ट जागेवर थांबलो, जागेवरच पडलो आम्ही. पण त्याला उतरलो तरी पण सुधार. आम्ही बोलतोय काय झालं लोकांनी, तरी त्याला सुधारना काही नाही. कोणाला मार लागलाय काय? आकाश बोर्डे म्हणून आहे ना, त्याला लागलं, त्याचं पायाला लागलं जास्त, आणि प्रदीप सरोदेला तोंडाला लागलं. मला पण मुक्का मार लागला. काय तुमची मागणी आहे काय थोडक्यात? मागणी म्हणजे आता काही केस करायची बघा. ओके, बस.